नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विवेक चर्जन, आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल आम्ही बालाजी फाउंडेशन मध्ये. सध्या गव्हाचे पीक हे खूप जोमात आहे, पण अनेक शेतकऱ्यांच्या समस्या येत आहे की आमचा गहू युरिया किंवा खते देऊन सुद्धा पिवळा पडत आहे, गव्हाची पाते ही करपल्यासारखी दिसत आहे. तर नेमकं हे गव्हामध्ये पिवळेपणा येण्याचं किंवा गव्हाची पाने ही करपा आल्यासारखी दिसत असल्याचे नेमके कारणे कोणती आहेत व त्यावरील प्रभावी उपाययोजना काय आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी बंधूंनो, गव्हामध्ये पिवळेपणा येण्याची प्रमुख 4 कारणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यातील सगळ्यात पहिलं कारण आहे की जमीन हलकी किंवा मध्यम स्वरूपाची असेल तर अशा ठिकाणी येत असलेल्या अन्नद्रव्यांची कमतरता, ज्यामध्ये मुख्यतः नत्र, पोटॅश, झिंक, फेरस किंवा सल्फर या अन्नद्रव्यांच्या कमतरता जाऊन त्या ठिकाणी गव्हामध्ये हा पिवळेपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरं जे कारण आहे ते आहे की हवामानामध्ये झालेला अचानकपणे बदल, अति जास्त थंडी किंवा धुके असे पडल्यास हवामानातील या बदलाच्या कारणानं झाडामध्ये अबायोटिक ट्रेस आल्यामुळं त्या ठिकाणी अन्नद्रव्यांचं शोषण हे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या होऊ शकत नाही. त्यामुळे सुद्धा गव्हामध्ये पिवळेपणा येण्याची शक्यताही राहू शकते. तिसरं कारण आहे कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव. या ठिकाणी गहू या पिकामध्ये मावा असेल, निमॅटोड्स असेल यासारख्या किडी ह्या जमिनीद्वारे मुळांवाटे रस शोषण केल्यामुळं त्या ठिकाणी अन्नद्रव्य हे झाडामध्ये व्यवस्थितरित्या पोहोचू न शकल्यामुळे किंवा झाडातील अन्नद्रव्य शोषण केल्यामुळे त्या ठिकाणी गव्हामध्ये पिवळेपणा आल्याचं आपल्याला दिसून येऊ शकतं. त्यानंतर गव्हामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, जसे की रूट रॉट असेल, तांबेरा असेल किंवा अँथ्रॅक्नोज असेल, तर अशा सारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या गहू पिकामध्ये झाला असल्यास त्या ठिकाणी सुद्धा गव्हामध्ये पिवळेपणा आल्याचे आपल्याला दिसून येऊ शकते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आणि चौथं कारण आहे गव्हामध्ये पिवळेपणा येण्याचं, ते आहे की जमीन किंवा पाण्याचा असलेला जास्त पीएच ची जमीन असेल किंवा पाणी जास्त पीएचचं असेल आणि अशा जमिनीमध्ये आपण गव्हाचे पीक लावले असेल तर अशा जमिनीमध्ये आपल्याला या जास्त पीएच असल्यामुळं त्या मुळा ज्या आहेत पिकांच्या, ह्या मुळांमध्ये एक क्षाराचे प्रमाण वाढून त्या ठिकाणी अन्नद्रव्य शोषण करण्यास पिकांना अडथळे निर्माण होतात, ज्या कारणाने पिकांपर्यंत अन्नद्रव्य व्यवस्थित न पोहोचल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी गव्हामध्ये पिवळेपणा आल्याचं दिसून येत आहे. तर शेतकरी बंधूंनो, ही झाली गहू पिकामध्ये पिवळेपणा येण्याची प्रमुख 4 कारणे. आता आपल्याला बघायचं आहे की यावरील उपाययोजना आपण कशा प्रकारे करायच्या आहेत. आपल्या पिकामध्ये जर पिवळेपणा हा आलेला असेल तर यावरील त्वरित उपाययोजना म्हणून आपल्याला या ठिकाणी एक पहिली फवारणी घेणे आवश्यक आहे. आणि फवारणी घेत असताना आपल्याला या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर घ्यायचं आहे सिस्टेमिक किंवा कॉन्टॅक्ट स्वरूपाचे असलेले बुरशीनाशक. यामध्ये आपल्याला पहिल्या क्रमांकावर इंडोफिल कंपनीचे अवतार किंवा मेटॅलॅक्झिल प्लस मॅनकाझोब कॉम्बिनेशन असलेले रिव्होमिल किंवा प्रोपिने प्लस झिंक कॉम्बिनेशन असलेले अँट्राकॉल हे आपल्याला 30 ते 40 ग्रॅम प्रतिपंप घेऊन या ठिकाणी फवारणीमध्ये वापरायचे आहे. दुसरं आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी आपल्याला मावा या किडीच्या नियंत्रणासाठी या ठिकाणी आपल्याला थायमेथॉक्झान प्लस लॅम्बडा कॉम्बिनेशन असलेले अलिका 20 मिली प्रतिपंप आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचे आहे. तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला हवामानातील अचानक झालेला बदल त्यामुळेच पिकांमध्ये आलेला ताण कमी करण्यासाठी या ठिकाणी अमिनो ऍसिड युक्त इसाबियन किंवा झाईम असलेले मार्गीझाईम किंवा धनझाईम गोल्ड याचा वापर आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर फवारणीमध्ये घ्यायचा आहे. चौथ्या क्रमांकावर अन्नद्रव्याच्या कमतरता भरून काढण्यासाठी कम्प्लीट प्लांट फूड असलेले मल्टीप्लेक्स कंपनीचे क्रांती किंवा ऍग्रिसर्च कंपनीचे एक्सटेंड पॉवर याचा वापर आपल्याला 40 ते 50 मिली प्रतिपंप या फवारणीमध्ये घ्यायचा आहे. जेणेकरून आपल्या पिकामध्ये ह्या 3-4 कारणांपैकी कुठलंही एक कारण असेल तर त्वरित उपाययोजना म्हणून या फवारणीचा आपल्याला या ठिकाणी उपयोग झाल्याचं दिसून येईल व आपलं गव्हाचे पीक हे पूर्ववत हिरवेगार होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मदत होईल. या व्यतिरिक्त आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला फवारणीच्या व्यतिरिक्त या ठिकाणी खताचे सुद्धा नियोजन करणे गरजेचे आहे. आता खताचे नियोजन करत असताना यामध्ये आपण जो 2 वेळा युरिया विभागून देत असतो त्या युरियाच्या माध्यमातून आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य व दुय्यम अन्नद्रव्य या युरिया खतामध्ये मिसळून आपल्याला या ठिकाणी पिकामध्ये वापरायचे आहेत, जेणेकरून पिकामध्ये आलेल्या अन्नद्रव्यांच्या कमतरता ह्या भरून निघतील व गहू हिरवागार होण्यासाठी आपल्याला मदत होईल. त्यासाठी आपल्याला 1 बॅग युरिया मध्ये आपल्याला ICL किंवा IPL कंपनीचे
दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त असलेले खत जे की आपल्याला पॉलिहायलाइट नावानं आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होईल, हे 25 किलो एकरी आपल्याला या ठिकाणी युरियामध्ये मिसळून या ठिकाणी द्यायचे आहे. त्या व्यतिरिक्त आपल्या गहू पिकामध्ये जर जमिनीतून लागणारे निमॅटोड्स किंवा मावा कीड असेल तर याच्या नियंत्रणासाठी यामध्ये आपण एखादं कीटकनाशक जसे की कार्बोफ्युरॉन किंवा एनकोर एकरी 2 ते 5 किलो पर्यंत आपण या ठिकाणी याचा वापर हा करू शकता. त्या व्यतिरिक्त आपल्या जमिनीमध्ये जर पीएच जास्त असेल किंवा पाण्याचा पीएच जास्त असेल आणि जमिनीमध्ये क्षारांमुळे मुळा चोकअप झालेल्या असतील तर अशा क्षारफळयुक्त जमिनीमध्ये, चुनखडीयुक्त जमिनीमध्ये किंवा जास्त पीएच असलेल्या पाण्याच्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी युरिया खतासोबत जिप्सम किंवा जिपमाइट सारख्या खतांचा वापर करून त्या मुळांमध्ये जे क्षार आहे ते रिलीज करण्यासाठी आपल्याला या खतांचा वापर आपण या ठिकाणी खताच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये करू शकतो. जेणेकरून ह्या उपाययोजना करून आपल्या पिकामध्ये जे अडथळे येत आहेत अन्नद्रव्य अपटेक होण्यासाठी ते मोकळे होऊन पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा हा सुरळीत होईल व आपला गहू पूर्ववत हिरवेगार होण्यासाठी या फवारणीचा व खतांचा आपल्याला फायदा होईल. या व्यतिरिक्त आपल्याला या फवारणीबद्दल किंवा खतांबद्दल अधिक काही माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच शेतीविषयक नवीन माहितीसाठी आमच्याशी जोडून राहा. धन्यवाद.